फ्रेंड्स, कसे आहात? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण हुलगे आहेत, त्याला छान असे मोड आणले होते. म्हणजे मी 2 दिवस आधी भिजत घातले होते. त्याला मोड यायला वेळ लागतो आणि आता थंडी आहे. हे बघा 2 दिवसानंतर बघा किती सुंदर मोड आले आहेत. ही मटकी नाही, हुलगे आहेत, लक्षात घ्या. हे बघा अशा प्रकारे हुलगे असतात बघा. थोडंसं पसरट आणि चपटे असतात. छान असे मी भिजवून त्याला मोड आणले आहेत. खूप सुंदर आणि खूप हेल्दी नाश्ता बनवणार आहे आज. पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. त्यासाठी मी सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची घेतली आहे आणि भरपूर असा लसूण घेतला आहे बघा. कारण हिरवी मिरची आणि लसूण ह्यानी एवढी छान टेस्ट येते की तुम्हाला वाटणारच नाही. त्यानंतर जिरे टाकले आहेत आणि छान अशी आपण त्याची पेस्ट बनवणार आहोत. खूपच सुंदर. आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे छान असं बारीक होतं. ते मिरचीची पेस्ट आपण छान बनवून घेतली. त्यानंतर त्याच भांड्यामध्ये मी जे आपण हुलगे घेतले ते मोड आणलेले ते मिक्सरमध्ये हे बघा अशा प्रकारे मी फिरवून घेतले. थोडंसं जाडसर ठेवायचं. खूप छान लागतात बघा, हेल्दी आहे. बघू शकता अशा प्रकारे केलं आहे. त्यानंतर मी येथे ज्वारीचं पीठ घेतलं आहे. तुमच्याकडे ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही फक्त गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल. इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे मी. हे बघा आणि तांदळाचं पीठ घेतलं आहे. ज्वारीचं पीठ 1 वाटी, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी मी बेसन पीठ घेतलं आहे. त्यानंतर मी ओवा घेतला आहे बघा. छान तो चोळून घेतला होता मी अगोदरच हातावर. त्यानंतर भरपूर असे पांढरे तीळ टाकले आहेत. अप्रतिम अशी रेसिपी आहे मैत्रिणींनो. त्यानंतर रंग येण्यासाठी हळद टाकली आहे आणि हिंग टाकला आहे बघा. म्हणजे आपल्याला स्वाद पण छान येईल आणि पचायला पण सोपं जाईल. त्यानंतर थोडंसं मीठ टाकलं आहे कारण आपण हिरव्या मिरचीमध्ये पण मीठ टाकलं आहे. मी थोडासा काळा मसाला टाकला आहे माझा, कांदा लसूण मिक्स, आणि खूप छान चव लागते. एकदा अशा प्रकारे खरंच करून बघा. आणि त्यानंतर आपण जे हुलगे बारीक करून घेतले होते ते मी त्यामध्ये ट्रान्सफर करत आहे बघा अशा प्रकारे. आणि छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल कसे बनवायचं आहे. त्यानंतर बघा हिरवी मिरचीची पेस्ट मी आवश्यकतेनुसार टाकली आहे बघा. तिखट तुम्हाला ज्या प्रमाणात हवं आहे त्या प्रमाणात. त्यानंतर मी कांद्याची पात घेतली आहे. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीच्या मिक्स करू शकता. आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतली आहे कारण कोथिंबीर आपण आता भरपूर बाजारात येते. आणि कढीपत्ता मी चिरून घातला आहे. खूप छान चव लागते बघा अशा प्रकारे. त्यानंतर मी पालक घेतला आहे. पालक पण छान बारीक चिरून घेतला बघा अशा प्रकारे बघा. ज्या भाज्या तुमच्याकडे अवेलेबल आहेत आणि ज्या तुम्हाला आवडतात त्या तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. खूप सुंदर. आणि हे बघा अशा प्रकारे आपण अगोदर चमचेच्या साहाय्याने मिक्स करून घेऊ. आणि चमचेच्या साहाय्याने मिक्स केल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण छान असं घट्ट गोळा मळून घेऊ. जसं आपण थालीपीठाला मळतो त्या प्रमाणात त्या प्रकारे करायचं आहे. एकदम हेल्दी नाश्ता आणि खूपच छान चव पण लागते. आणि थोडं थोडं पाणी घालून आपण अशा प्रकारे बघा मी घट्ट गोळा मळून घेतला आहे. खूप सुंदर लागतात आणि चव तर एकदम अप्रतिम आणि हेल्दी महत्त्वाचं. यामध्ये आपण जे हुलगे घेतले आहेत ते तर आपल्या तब्येतीसाठी खूप छान असतात आणि थंडीत तर अवश्य खावेत. मी एक कापड घेतलं आहे पांढरं स्वच्छ धुतलेलं. त्याच्यावर मी तीळ, अगोदर ते कपडा आहे तो ओला केला, त्याच्यावर मी तीळ घातले आहेत. आणि बघा अशा प्रकारे हाताच्या साहाय्याने म्हणजे जी बोटं आहे त्या बोटाच्या साहाय्याने थापते आहे. तुम्हाला जर थापायला येत नसेल तर तुम्ही पॉलिथिनचा पेपर घ्यायचा आहे आणि बेलण्याने मध्ये ठेवायचा. दोन्ही बाजूला पॉलिथिन आणि बेलण्याने तुम्ही लाटलं तरी चालेल. पण मला सोपं जातं अशा प्रकारे करायला म्हणून मी वर्ण पण बघा छान असे तीळ लावले आहेत. अप्रतिम अशी रेसिपी आणि चविष्ट आणि महत्त्वाचं म्हणजे खूपच हेल्दी. भरपूर भाज्यांचा आपण येथे वापर केला आहे. मुलं भाज्या खायला नको म्हणतात, मग अशा प्रकारे तुम्ही त्यांना असा हेल्दी नाश्ता बनवून देऊ शकता. त्यानंतर मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे. आणि बटर बघा मी इथे बटरचा वापर करणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुपाचा वापर करू शकता किंवा तेलाचा वापर केला तरी चालेल. पण बटरची चव अप्रतिमच. एकदा अवश्य अशा प्रकारे करून बघा. आणि जो आपण कपड्यावर ते थालीपीठ थापलं होतं ते बघा अशा प्रकारे मी पलटी करते आहे. तुम्ही हातावर घेऊन टाकलं तरी चालेल, तुम्हाला जमत नसेल टाकायला तसं तर.
मला कसं सराव आहे, कारण आमच्याकडे आठवड्यातून 2 वेळा तरी थालीपीठ वेगवेगळ्या प्रकारची बनवली जातात. आणि वरून पण मी छान असं त्याला बटर लावलं आहे बघा. अशा प्रकारे आपण पसरून घ्यायचं आहे आणि छान एक बाजू त्याची छान भाजून झाली आहे बघा. कोरडी वरची बाजू पडली की लगेच पलटी करायचं आहे आणि छान दोन्ही बाजूनी खरपूस असं भाजून घ्यायचं. तुम्ही हे थालीपीठ असंच जरी खाल्लं ना तरी एक नंबर लागणार बघा, कारण त्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकली आहे आणि काळा मसाला, त्याने तर अप्रतिम अशी चव लागणार आहे. एक नंबरच रेसिपी. छान असा बघा दोन्ही बाजूनी आपण छान शेकून घ्यायचं आहे. खूप सुंदर आणि खूप चविष्ट हेल्दी असा नाश्ता. तुम्ही हे जेवणासाठी वापरू शकता, नाश्त्यासाठी वापरू शकता, किंवा तुमची छोटी मोठी भूक असेल तेव्हा पण तुम्ही असं जर करून ठेवलं, जेव्हा भूक लागेल तेव्हा तुम्ही बनवले तरी चालेल. कारण तुम्ही हे जर मळून ठेवलं तर फ्रीजमध्ये पण तुम्ही ठेवून करू शकता. हे बघा किती सुंदर झालं आहे. दुसरं पण बघा, मी अशा प्रकारे दोन्ही बाजूनी तीळ लावले आहेत. तीळ आपल्यासाठी खूपच उत्तम आहेत, म्हणजे महत्त्वाचं. त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. महिला शक्यतो आपल्या तब्येतीची काळजी घेत नाहीत, म्हणून मग तुम्ही अशा प्रकारे असं हेल्दी ब्रेकफास्ट करून खाऊ शकता. हे बघा छान असे बघा होल पाडले आहेत आणि बटर लावलं आहे मी पॅनला. आणि पुन्हा आपण तो जो स्वच्छ कपडा आहे तो बघा असं पलटी करायचा आहे आणि पुन्हा वरून त्याला छान असं बटर लावायचं आहे. बटरने एक नंबरच चव लागते. एकदा अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर कसे झाले मला रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही. खूप सुंदर आणि हेल्दी रेसिपी आपल्यासाठी. जे हुलगे आहेत ते थंडीमध्ये अवश्य खाल्ले जातात बघा. शक्यतो काय होतं, माडगं वगैरे कोणाला प्यायला जास्त प्रमाणात आवडत नाही, कारण आजकाल माडगं म्हणलं की अगदी ती लोप झाला आहे. काही काहींना तर माडगं म्हणजे काय ते हे सुद्धा माहीत नसेल. मग अशा प्रकारे तुम्ही हेल्दी त्यांच्यासाठी देऊ शकता, कारण हुलगे थंडीमध्ये खाल्लेले चांगले असतात, उष्ण असतात ते. मग आपल्या शरीराला उष्णतेची आवश्यकता असते. मग अशा प्रकारे तुम्ही छान असा ब्रेकफास्ट त्यांच्यासाठी करू शकता, किंवा जेवणासाठी पण तुम्ही बनवू शकता. हे बघा दोन्ही बाजूनी मी छान असं शेकून घेतलं आहे. बघू शकता आपण, खूप सुंदर झालं आहे. हे बघा किती सुंदर रंग आणि ती तर किती अप्रतिम दिसत आहेत. मी तुम्हाला डिशमध्ये सर्व करून दाखवते प्लेटमध्ये. हे बघा किती सुंदर झाले आहेत. सुटलं की नाही तोंडाला पाणी. चला मग पटकन एक लाईक करायचं आहे आणि रेसिपी आवडली तर छानशी कमेंट करायची आहे. मी मटकीच्या भाजीबरोबर सर्व केलं आहे. खूप छान लागतं मटकीच्या भाजीबरोबर. सुकी भाजी बनवली होती मटकीची मी, आणि असं, आणि त्याच्याबरोबर लिंबाचं लोणचं. सुटलं की नाही तोंडाला पाणी. चला मग पटकन एक, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. शेजारचं जे बेल आयकनचं बटन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लगेचच मिळेल आणि तुम्ही त्याचा छान असा आस्वाद घ्याल. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. बाय बाय.